ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे इयत्ता 12वी विषय भूगोल। मी प्राध्यापक ढमाले एस.बी. सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपला जो शेवटचा मुद्दा होता तो होता लोकसंख्येची घनता, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं एखाद्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर त्या प्रदेशात राहणारी एकूण लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर। मग त्यानुसार आपण त्याची जे सूत्र आहे ते सूत्र पाहिलं होतं, लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये। त्यातला आपण एक शेवटचा मुद्दा पाहिलेला होता की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रदेशाचं लोकसंख्येचं वितरण स्पष्ट करत असतो त्यावेळेला आपल्याला त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता ही उपयुक्त ठरत असते। ज्यामध्ये आपण पाहत होतो की जगाचा आपल्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 83 वरती एक नकाशा दिलेला आहे आणि जागतिक लोकसंख्येचा वितरणाचा नकाशा, टिंब पद्धतीचा नकाशा हा पृष्ठ क्रमांक 2 वरती दिलेला आहे। या दोन नकाशांच्या अभ्यासावरून आपल्याला एक टेबल जो आहे तो तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे। तक्ता क्रमांक 1.2 आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आणि विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावरती प्राकृतिक घटकांचा कसा परिणाम होतो हा तक्ता त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचा होता। मग आता त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला जो जगाचा टिंबपद्धतीचा नकाशा जो आहे तो तुम्हाला समोर दिसतो आहे। त्याच्यात ज्या ज्या ठिकाणी टिंब दाट दिसत आहेत तर त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती दाट आहे आणि ज्या ठिकाणी टिंब हे विरळ आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आहे। आता पुढचा जो नकाशा आपल्याला समोर दिसतो आहे तो नकाशा आहे जगाचा प्राकृतिक नकाशा। हा पृष्ठ क्रमांक 83 वरती दिलेला आहे। आता त्यामध्ये पहा थोडासा जो उंचवट्याचा जो भाग आहे, हा इमेज आहे तशी 3D दिलेली आहे तुम्हाला, त्यामुळे त्यातनं समजेलच उंचवट्याचा कोणता भाग आहे, उंच पर्वतीय प्रदेश कोणते आहेत, कुठे पठारी प्रदेश आहेत, कुठे मैदानी प्रदेश आहेत। जो हिरव्या रंगाचा जो भाग दिसतो आहे हा हिरव्या रंगाचा भाग म्हणजे मैदानी प्रदेशाचा भाग आहे। मग ह्या दोन यांची जर आपण तुलना केली तर आपल्याला विविध खंडामध्ये असणारी जी काही परिस्थिती आहे लोकसंख्या वितरणाची ती आपल्याला स्पष्ट करता येते। आता याच्यामध्ये आपल्या तक्त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जो खंड दिलेला आहे तो खंड आहे उत्तर अमेरिका खंड। आता उत्तर अमेरिका खंडामध्ये आपल्याला दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत, तर त्यांनी त्याच्यात आपल्याला सांगितले की दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा पहिला घटक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी असणारी किनारपट्टीचा प्रदेश। आता किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हवामान पोषक असतं आणि याबरोबरच व्यापाराला संधी असते, त्यामुळे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी असते ती दाटच असते। आता याबरोबरच पोषक हवामानाचा जो पंचमहासरोवर आणि कॅलिफोर्नियाचा जो प्रदेश आहे ज्या प्रदेशामध्ये पोषक हवामान तरच आहे आणि खनिज संपत्तीचं वितरण जे आहे ते उत्तर अमेरिकेमध्ये पाहावयास मिळतं, म्हणून इथली लोकसंख्या दाट पाहावयास मिळते। आता विरळ लोकसंख्येचा जर विचार केला तर या प्रदेशामध्ये आपल्याला जो उत्तरेकडचा जो प्रदेश आहे त्या उत्तरेकडच्या भागामध्ये आपल्याला जो अलास्का आहे त्या अलास्का आणि जो कॅनडाचा जो भाग आहे या कॅनडाच्या भागामध्ये हिमाच्छादित प्रदेश असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जी लोकसंख्या जी आहे ती अतिशय विरळ एकवटलेली पाहावयास मिळते। तुम्हाला तिथं जे पॉईंट दिसतोय तो प्रदेश हा वरचा उत्तरेकडचा प्रदेश आहे की जिथे लोकसंख्या अतिशय विरळ आहे। आता याबरोबरच आपण जो मध्यवर्ती जो भाग आहे हा इथला जो मध्यवर्ती भाग आहे या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला लोकसंख्या मात्र कशी आहे कमी वितरित झालेली आहे। त्याचं कारण आहे का, या प्रदेशामध्ये आपल्याला जी वाळवंटी प्रदेशाचा जो भाग आहे काही वाळवंटी प्रदेशाचा भाग आहे आणि काही या ठिकाणी जी वने आहेत हा वनांचा भाग आहे, ज्याला आपण समशीतोष्णकटिबंधीय जी सदाहरित वने आहेत ती सूचीपर्णी वने त्या प्रदेशात आढळतात, म्हणून तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला विरळ आढळते। आता दुसरा जो खंड आहे तो खंड
आहे दक्षिण अमेरिका खंड. आता दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या दाट असण्याला जे घटक कारणीभूत आहेत ते घटक म्हणजे या ठिकाणी पहा, हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे, या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्या जी आहे ती दाट एकवटलेली पाहावयास मिळते आहे. पहा, दोन्ही किनारपट्ट्यांचा प्रदेश पहा, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, या दोन्ही प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती आपल्याला दाट पाहायला मिळते. याबरोबरच जो दक्षिणेकडचा भाग दिसतोय आपल्याला दक्षिण अमेरिकेचा, त्या अमेरिकेच्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्या दाट पाहायला मिळते. त्याचं रिझन आहे का या प्रदेशामध्ये खनिज संपत्ती तर आहेच, पण याबरोबरच आपल्याला हा मैदानी प्रदेश पाहावयास मिळतो आहे. या ठिकाणी गवताळ प्रदेश जो आहे तो गवताळ प्रदेश आढळतो, त्यामुळे इथली लोकसंख्या आपल्याला तुलनेने थोडीशी दाट पाहावयास मिळते. पण तुम्ही जर दक्षिण अमेरिकेचा हा जो भाग आहे तो जर भाग पाहिला तर या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता थोडी कमी आहे. तर त्याचं रिझन आहे का या प्रदेशामध्ये आपल्याला जो ॲमेझॉन नदीचा जो विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश जो आहे का, जिथं रोगट हवामान आहे, त्यामुळे या प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे ती आपल्याला अतिशय विरळ पाहावयास मिळते. याबरोबरच आपल्याला इथे आढळणारं जे कोलोरॅडो वाळवंट आहे, त्या वाळवंटामुळे सुद्धा या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती विरळ झालेली पाहावयास मिळते. याबरोबरच थोडासा किनारपट्ट्यांच्या बाजूने जर आपण विचार केला तर या प्रदेशामध्ये आपल्याला अँडीज पर्वतीय प्रदेश पाहावयास मिळतो. हा अँडीज पर्वतीय प्रदेश जो आहे त्या भागातही लोकसंख्येची घनता आपल्याला विरळ पाहावयास मिळते. आता त्यानंतरचं जे खंड आहे ते खंड तो म्हणजे युरोप खंड. आता युरोप खंड या ठिकाणी आपला युरोप खंड पाहावयास मिळतो आहे. आता युरोप खंडाच्या क्षेत्रामध्ये जी लोकसंख्या दाट आहे त्या दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे जे प्राकृतिक घटक आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर युरोप खंडाला सगळ्यात महत्त्वाचा वरदान ठरलेला जो सागरी प्रवाह जो आहे तो गल्फ स्ट्रीम या प्रदेशातून असा वाहत येतो आणि असा किनारपट्टीच्या प्रदेशातून तो उत्तरेकडे जातो. त्यामुळे पूर्णपणे शीतकटिबंधात असणारा हा जो युरोप खंड आहे त्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, ह्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला क्षेत्रामध्ये असून सुद्धा बंदरं हिवाळ्यामध्ये सुद्धा कधी गोठत नाही आणि हेच कारण त्या ठिकाणी युरोप खंडाला वरदान ठरलं आणि म्हणून किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या आपल्याला दाट पाहावयास मिळते. दुसरा महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे हा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो भूमध्य समुद्र आहे. या भूमध्य समुद्राचा जो प्रदेश आहे इथे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला थोडीशी दाट लोकसंख्या पाहायला मिळते भूमध्य समुद्राच्या, कारण तिथे आढळणारं जे जगातलं सगळ्यात सुसह्य हवामान आहे ते म्हणजे भूमध्य सागरीय हवामान, तर ते या प्रदेशामध्ये पाहावयास मिळतं, म्हणूनही तिथे लोकसंख्या दाट पाहावयास मिळते. याबरोबरच हा जो मध्यवर्ती भाग आहे इथे आपल्याला थोडी लोकसंख्येची घनता मध्यम पाहायला मिळते. त्याचं कारणीभूत आढळणारी खनिज संपत्ती. आता राहतो या क्षेत्रामध्ये जे प्रतिकूल घटक आहेत, प्राकृतिक घटक जे प्रतिकूल आहेत त्यांचा जर विचार केला तर या क्षेत्रामध्ये असणारा जो काही म्हणजे जो पूर्वेकडचा आणि हा जो दक्षिण पूर्वेकडचा भाग जो आहे, तुम्ही जर या ठिकाणी जर पुढचा जर नकाशा पाहिला याचा प्राकृतिक नकाशा तर पहा या क्षेत्रामध्ये आपल्याला हा जो भाग दिसतोय हा कसा आहे, उंचवट्याचा भाग आहे. म्हणजे इथं पर्वतीय प्रदेश असल्यामुळं या क्षेत्रामध्ये आपल्याला लोकसंख्या जी आहे ती पहा इथे लोकसंख्या कशी पाहावयास मिळते, विरळ पाहावयास मिळते. आता हे एक महत्त्वाचं कारणीभूत ठरणारा घटक जो आहे का पर्वतीय मध्य पूर्वेकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्या थोडीशी विरळ पाहावयास मिळते. याबरोबरच आपल्याला जो उत्तरेकडचा जर विचार केला तर हा सगळा जो उत्तरेकडचा भाग आहे तो अतिशीत हवामानाचा, ज्या ठिकाणी टुंड्रा प्रकारचा हवामान आहे तिथं लोकसंख्येची घनता विरळ पाहावयास मिळते. तर असे दोन घटक युरोप खंडामध्ये लोकसंख्येच्या प्रतिकूलतेला जबाबदार असलेले पाहावयास मिळतात. त्यानंतरचा खंड जर विचारात घेतला तर तो येतो आफ्रिका खंड. आता आफ्रिका खंडामध्ये पहा हा किनारपट्ट्यांचा प्रदेश जो आहे या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला दाट पाहावयास मिळते. म्हणजे दोन्ही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टे जे आहेत या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता दाट आहे. तर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा जो भाग ठरतो तो म्हणजे या दक्षिणेकडच्या भागामध्ये आढळणाऱ्या ज्या काही खनिज संपत्तीच्या ज्या खाणी आहेत त्या क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला दाट पाहावयास मिळते. याबरोबरच या ठिकाणी हा जो मैदानी भाग आहे या मैदानी भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे इकडं हा मैदानी भाग, या भागामध्ये लोकसंख्येची घनता थोडीशी दाट पाहावयास मिळते. आता विरळ लोकसंख्येचा जर विचार केला तर लक्षात ठेवा
या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये इथे सहारा वाळवंट आहे आणि इथे दक्षिणेकडचं आढळणारे जे कलरी वाळवंट आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून या क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता अतिशय कमी पाहावयास मिळते। याबरोबरच हा जो उत्तरेकडचा भाग आहे या उत्तरेकडच्या या भागामध्ये विषुववृत्तीय हवामान आहे, जे रोगट प्रकारचं हवामान आहे आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा लोकसंख्या आपल्याला कमी पाहावयास मिळते। आता राहतो जगातील सगळ्यात विस्तृत असणारं खंड, ते म्हणजे आशिया खंड। आता इथे आशिया खंड आहे पहा, या आशिया खंडामध्ये आपल्याला हा जो दक्षिणेकडचा आशियाचा जो भाग आहे, हा दक्षिण आशियाचा भाग जो आहे याच्यामध्ये मोसमी प्रकारचा हवामान आहे पहा, हा सगळा प्रदेश इथे मोसमी प्रकारचा हवामान आहे म्हणून लोकसंख्येची घनता दाट आहे। याशिवाय इकडचा जो पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, मग इकडे जपानापासून सुरुवात केली तर मध्ये चीन आला, खाली दक्षिणेकडे बांगलादेश वगैरे जे आहेत या ठिकाणचे क्षेत्र, इथे लोकसंख्येची घनता दाट आहे। तर त्या ठिकाणी किनारपट्टीचं वरदान लाभल्यामुळे इथे लोकसंख्या आपल्याला दाट पाहावयास मिळते। याबरोबरच या ठिकाणी भारतामध्ये आणि इकडे चीनमध्ये आढळणारी जी काही नद्यांची किनारपट्टी नद्यांची जी खोरी आहेत त्या खोऱ्यांमध्ये सुपीक मृदेमुळे आपल्याला जगातील सगळ्यात दाट लोकसंख्या या क्षेत्रामध्ये पाहावयास मिळते। आता इथं जर विचार केला तर भारतासारखं पहा, इथं पठारी प्रदेश आहे, या पठारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती पाहावयास मिळते, ज्याला आपण छोटा नागपूरचा पठार म्हणतो। तर या पठारावरती सुद्धा लोकसंख्येची घनता दाट केवळ खनिज संपत्तीमुळे आहे। आता या क्षेत्रामध्ये आपल्याला पोषक हवामान, खनिज संपत्ती, किनारपट्ट्यांचा प्रदेश यामुळे लोकसंख्या दाट पाहावयास मिळते। आता विरळ लोकसंख्येचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे थोडंसं आपण जर पुढच्या नकाशावरती गेलो तर विचार करा, या ठिकाणी हा जो सगळा मध्यवर्ती भाग आहे हा सगळा काय आहे, हिमालय आणि त्याच्या उपरांगा ज्या आहेत त्यांचा पाहावयास मिळतो। त्यामुळे तुम्ही जर अलीकडचा नकाशा पाहिला तर पहा, या क्षेत्रामध्ये आपल्या लोकसंख्येची घनता अतिशय विरळ पाहावयास मिळते। तर त्याचं कारण आहे पर्वतीय प्रदेश। तर हा बर्फाच्छादित प्रदेश आहे, त्यामुळे इथे तिबेटचं पठार आणि हिमालय पर्वतीय क्षेत्र जे आहे तिथे लोकसंख्येची घनता अतिशय विरळ पाहावयास मिळते। याबरोबरच इकडे आढळणारं गोबीचं वाळवंट आणि त्याबरोबरच भारतामध्ये इथं जो भाग आहे तो विरळ दिसतोय पहा भाग, तर या ठिकाणी थरचं वाळवंट, तर यामुळे इथे लोकसंख्या विरळ आहे। आता याबरोबरच आपण जर विचार केला तर दक्षिण आशियाचा हा जो भाग आहे इकडचा, या भागामध्ये आपल्याला विषुववृत्तीय प्रकारचं हवामान आहे, तर तेवढ्या प्रदेशांमध्ये तिथे लोकसंख्येची घनता आपल्याला विरळ पाहावयास मिळते। त्यानंतर शेवटचा जो खंड राहतो तो आहे ऑस्ट्रेलिया खंड। आता या ठिकाणी हा ऑस्ट्रेलिया खंड आहे पहा, तर ऑस्ट्रेलियाला वरदान लाभलेलं आहे ते किनारपट्ट्यांचं, त्यामुळे किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ती दाट पाहावयास मिळते आणि म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता फक्त किनारपट्ट्यांना दाट पाहावयास मिळते। तशी उर्वरित विचार केला तर किनारपट्ट्यांचा प्रदेश आणि मैदानी प्रदेश या ठिकाणी, तर या क्षेत्रामध्येच फक्त लोकसंख्येची घनता जी आहे ती आपल्याला दाट पाहावयास मिळते। बाकी हा जो मध्यवर्ती भाग जो आहे हा सगळा पर्जन्य छायेचा वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे इथे लोकसंख्येची घनता विरळ आहे। शेवटचा खंड अंटार्क्टिका जो दक्षिण भागामध्ये आहे, तिथं लोकसंख्याच आढळत नाही अति शीत हवामानामुळे। तर अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्येवरती कारणीभूत ठरणारे हे जे घटक आहेत, प्राकृतिक घटक, त्यांचा परिणाम या ठिकाणी सांगता येतो। यानंतरचा भाग येतो तो म्हणजे देशनिहाय लोकसंख्येचं वितरण कसं झालेलं आहे। मग याचा जर विचार केला तर आपल्याला पुस्तकामध्ये तक्ता क्रमांक 1.1 दिलेला आहे का, ज्यामध्ये देश दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी 10 देश जे आहेत त्यांचं क्षेत्रफळ आणि त्या ठिकाणी लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे। लोकसंख्या कोटीमध्ये आणि क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे। लोकसंख्येची घनता विचारलेली आहे। लोकसंख्येची घनता काढताना आपल्याला काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी जी लोकसंख्या दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये कोटीमध्ये, तर याला आपल्याला 1 कोटीने गुणावं लागतं आणि क्षेत्रफळ जे आहे त्या क्षेत्रफळाला 1 लाखाने गुणावं लागतं आणि मग तो गुणाकार केल्यानंतर प्रत्यक्ष लोकसंख्या कोटीमध्ये त्याला भागिले काय करायचं, क्षेत्रफळ करायचं। म्हणजे आता उदाहरणासाठी इथे आपल्याला पहा 1.42 दिसतो आहे, त्या 1.42 142.8 पहा, तर त्या 142.8ला 1 कोटीने गुणायचं, जो गुणाकार येईन त्याला ह्या 96ला आपल्याला बरोबर
1,00,000ने गुणायचं आणि मग तो जो भागाकार येईल त्याचं उत्तर येतं आपली लोकसंख्येची घनता जी किती आहे 149 आहे. मग आता या ठिकाणी हे जे दिलेले आहेत आपल्याला एकूण 10 देश दिलेले आहेत. हे 10 देश म्हणजे जगातील पहिल्या 10 क्रमांकाचं जे देश आहेत लोकसंख्येच्या बाबत ते आपल्याला दिलेले आहेत. आता आपण एक एक देशाचा जर विचार केला तर पहा, चीन आहे इथे, त्याचं आपण 149 सगळ्यात जगातला लोकसंख्येच्या बाबत मोठा असणारा देश जो आहे तो पाहावयास मिळतो. लोकसंख्येची घनता 149 आलेली आहे, कॅल्क्युलेशन करून आपण काढलेली आहे. आता भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे, 135.3 कोटी. प्रत्यक्ष क्षेत्रफळ फक्त 32.9 लक्ष चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता आपली थोडीशी जास्त आहे, 411 आलेली आहे. त्यानंतर आलेलं आहे ते म्हणजे संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका. आता ह्या अमेरिकेने आपल्याला फक्त लोकसंख्येचा विचार केला तर 32.7 कोटी लोकसंख्या आहे, म्हणजे भारतातील फार तर 3 राज्य मोठाली एवढीच लोकसंख्या आहे त्यांची. पण जगातील जवळजवळ 95.3 लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र त्यांनी व्यापलेले, म्हणून लोकसंख्येची घनता फक्त 34 पाहावयास मिळते. त्यानंतरचा देश होतो तो म्हणजे इंडोनेशिया. आता हा इंडोनेशिया देश जो आहे आपल्या दक्षिण भागामध्ये आढळणारा, आशियाच्या दक्षिण भागामध्ये आढळणारा देश आहे आणि त्या ठिकाणी लोकसंख्या आहे 26.8 कोटी आणि क्षेत्रफळ फक्त आहे 19.7 लक्ष चौरस किलोमीटर. त्यामुळे लोकसंख्येची घनता 140 आलेली आहे. त्यानंतर आपल्या उत्तरेकडचं परत आशिया खंडातलंच राष्ट्र ते म्हणजे पाकिस्तान. लोकसंख्येची घनता लोकसंख्येचं जे हे आहे लोकसंख्या 21.2 कोटी आहे आणि क्षेत्रफळ फक्त 8.9 लक्ष चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता थोडीशी जास्तच आहे, ती म्हणजे 238. त्यानंतर जो पुढचा जो देश होतो तो म्हणजे त्या ठिकाणी ब्राझील. आता ह्या ब्राझीलमध्ये पहा 20.9 कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळ आहे 85.2 लाख चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता तुलनेनं सर्वात कमी दिसते इथं जे हे दिसतात ते रशिया सोडला तर ती म्हणजे 25. नंतरच येतं नायजेरिया, आफ्रिका खंडामधलं एकमेव राष्ट्र ज्याची लोकसंख्या एवढी जास्त आहे 19.6 कोटी आणि 9.2 लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 213 तुलनेने जास्त आहे लोकसंख्येची घनता. बांगलादेश भारताच्या शेजारचं राष्ट्र ज्या ठिकाणी आपल्याला 16.1 एवढी लोकसंख्येची घनता पाहावयास 16.1 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि 1.5 एवढंच फक्त लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि त्यामुळं लोकसंख्येची घनता तुलनेने ह्या सर्व देशांमध्ये सर्वाधिक दाट 1073 आहे आणि त्यामुळेच तिकडचे निर्वासित जे आहेत ते भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थायिक झालेले पाहावयास मिळतात. नंतरचं राष्ट्र येतं रशिया. ह्या रशियाने 14.6 कोटी लोकसंख्या आहे फक्त आणि क्षेत्रफळ जगातील सर्वात मोठं राष्ट्र 171.0 एवढी लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र त्याचं आहे. लोकसंख्येची घनता सर्वात कमी म्हणजे फक्त 9 आहे दर चौरस किलोमीटरला. शेवटचं राष्ट्र येतं मेक्सिको. हे मध्य अमेरिकेतलं राष्ट्र आहे. 12.6 एवढी कोटी लोकसंख्या आहे आणि 19.7 एवढं लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. लोकसंख्येची घनता फक्त 64 आहे. या सगळ्यांचा विचार जर केला तर आपल्याला असं पाहायला मिळेल का ह्या सगळ्या राष्ट्रांपैकी 10 राष्ट्रांपैकी पहिली जी 6 राष्ट्र जर विचारात घेतली, 5-6 राष्ट्र, पहिली 5-6 राष्ट्र नाही तर याच्यातली जर विचार केला चीन, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, त्यानंतर बांगलादेश, रशियाचा काही भाग, ही सगळी 10 पैकी 6 देश जे आहेत या देशांमध्ये म्हणजे हे आशिया खंडातले आहेत आणि त्यामुळे आशिया खंडाने जगातील एकूण लोकसंख्येच्या 60% लोकसंख्या, क्षेत्रफळ फक्त 29% आणि लोकसंख्या मात्र आहे 60%पेक्षा जास्त लोकसंख्या आपल्याला तिथे पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला देशनिहाय सुद्धा लोकसंख्येच्या वितरणामध्ये फारच असमानता पाहावयास मिळते. एकंदरीत प्राकृतिक रचनेचा विचार केला आणि देशनिहाय लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याला याप्रमाणे लोकसंख्येच्या बाबत अतिशय जी विषमता आहे ती विषमता वितरणामध्ये झालेली पाहावयास मिळते. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार.